हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशानो. नमस्कार सर्वांना. तर मी आज ठरवलं आहे की मी घरच्या घरी फेशियल करणार आहे. आरोमा नावाचं आहे, आरोमा मॅजिक ब्रायडल ग्लो फेशियल. हे जे आहे हे मी ऑर्डर केलं ब्लिंकिटवरून. तर त्याचं मी फेशियल करणार आहे. आतापर्यंत मी कधीच घरी फेशियल नाही केलं, पण आज मी पहिल्यांदा करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे की आणि म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप तुम्हाला पिंपल्स दिसतील बिकॉज ऑफ मी खूप आंबे खाल्लेत. आता आंब्याचा सीझन आहे. आमच्या घरचे खूप सारे आंबे आहेत. तुम्ही ब्लॉग बघितले असतील आमचे इथून मागचे. आंब्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स आलेत, म्हणून म्हटलं की घरच्या घरी एकदा फेशियल करावं. एका इन्फ्लुएन्सरचं बघितलं होतं, तिने हे यूज केलं होतं आणि त्याचा खूप छान इफेक्ट आला होता. तिला चेहऱ्यावरती खूप छान ग्लो आला होता. 1 बाय 1 मी स्टेप दाखवते. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगेल की आपल्या चेहऱ्यावरती खूप ब्लॅक हेड असतात, व्हाईट हेड असतात. तर ते आधी आपल्याला आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा. ते मी ही पिन ऑर्डर केली आहे. तुम्ही जेव्हा दाखवते दिसते प्रॉपर. तर ही पिन मी ऑर्डर केली, ब्लिंकिटवरूनच ऑर्डर केली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी या फेशियलची लिंक आणि ह्या पिनची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तुम्ही ती नक्की घ्या. चेहऱ्यावरती वाफ घेऊन ह्या पिनीने पूर्ण चेहरा क्लीन करायचा. त्यासाठी तुम्ही नॉर्मल पातेल्यामध्ये गरम पाणी करू शकता, कडक गरम पाणी, आणि टॉवेल घेऊन चेहऱ्यावरती पूर्ण वाफ घेऊन याने तुमचा चेहरा पूर्ण क्लीन करू शकता. दुसरा असं ऑप्शन आहे की कोणाकडं मशीन पण असतं वाफेचं, त्याने पण तुम्ही ट्राय करू शकता. माझ्याकडं काय होतं मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडं हे एक मशीन आहे, कोविडमध्ये आम्ही घेतलेलं वाफ घेण्यासाठी. याने पूर्ण खूप छान गरम वाफ येते चेहऱ्यावरती आणि याने खूप सुंदर चेहऱ्याला वाफ बसते आणि पूर्ण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड मी काढून घेतले आहे. त्याच्यामुळे माझा चेहरा तुम्हाला थोडासा रेड दिसेल. टोटल सगळ्या 7 स्टेप्स आहेत. ओके, 1 बाय 1 आपण ट्राय करू. आणि याच्यामध्ये हे एक जे आहे, हे जे फेशियल आहे एकाच 1 टाइम यूजसाठी आहे आणि एकाच पर्सनसाठी आहे. सो यातले जेवढे सगळे आपल्याला क्वांटिटी दिली आहे ते आपण सगळे म्हणजे 1 टाइम यूज करणार आहोत. म्हणजे क्वांटिटीचा काही प्रश्नच नाही उरला. कम्प्लीट पॅकेट आपल्याला यूज करायचं आहे बिकॉज दिस इज अ 1 टाइम. ओके, वी कॅन स्टार्टेड विथ द फर्स्ट स्टेप ॲज पर दिस फेशियल किट. फर्स्ट वन इज द फेशियल क्लिन्झर. ओके, तर तुम्ही बघू शकता हे सगळे सॅशेट आलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 आणि हे 7वं आहे. हे सिरम आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये आहे. सो जपून यूज करायला लागेल. आणि हे सगळे सॅशेट आहेत. त्याच्यासोबत हे एक पण दिलंय. हे वाचून तुम्ही सगळं प्रोसेस करू शकता. तर आपण 1 बाय 1 जाऊया. ओके, फर्स्ट वन इज अ क्लिन्झर. आणि मग ते सॅशेटमधून काढून घेऊया आणि पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करूया. आणि आपण 3 मिनिटसाठी मसाज करणार आहोत. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन असो किंवा डर्ट असो ते पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि आपला चेहरा फेशियलसाठी रेडी होईल. फोरहेड पण खूप महत्वाचं आहे. आणि ना नुसतं हे जे फेशियल आहे नुसतं चेहऱ्याला करून उपयोग नाही, मला तर असं वाटतं. इम्पॉर्टंट म्हणजे आपला नेक पण महत्वाचा आहे. नेकला पण लावून घ्यायचं आहे. मी हे 4 बोट आहे तेच यूज करणार आहे. कोणताही ब्रश वगैरे नाही यूज करणार आहे, कारण मी 4 बोटां आपल्या हातासोबतच खूप कम्फर्टेबल आहे. माझं इथं क्लिन्झर कम्प्लिटली लावून झालं आहे. आता मी मसाजला स्टार्ट करणार आहे. अपवर्ड डायरेक्शनने मसाज करायचं आहे आणि चेहऱ्याच्या प्रत्येक पार्टमध्ये जाऊन मसाज करायचा आहे. म्हणजे चेहऱ्यावरती छान ग्लो येतो. आणि अपवर्ड डायरेक्शननीच मसाज करायचा आहे. आणि मसाज करताना तुम्ही हलकसं पाण्याचा पण यूज करू शकता जर तुम्हाला ड्राय वाटत असेल फेस. मसाज करून झाल्यानंतर तुम्ही पाण्याने डायरेक्टली धुवू पण शकता, किंवा तुम्ही एक असं टिश्यू घेऊन, वेट टिश्यू घेऊन किंवा वेट ओला रुमाल घेऊन तुम्ही क्लीन पण करू शकता. मी डायरेक्टली याने क्लीन करून घेते. ही आपली फर्स्ट स्टेप झाली. माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल पूर्ण क्लीन झालाय. शकता प्रत्येक सॅचेट वरती त्यांनी सिक्वेन्स नंबर पण लिहिलेला आहे, म्हणजे आपल्याला इझी जाईल समजून घ्यायला. ओके, आता हे जेल आहे, बघू शकता तुम्ही. जेल पूर्ण जेल आहे. त्याच्यात काही पार्टिकल वगैरे काहीच नाही. पूर्ण नॉर्मल जेल आहे. असं दाखवू तुम्हाला. हे बघा, थोडासा रेडिश कलर आहे. क्वांटिटी भरपूर येते, म्हणजे भरपूर क्वांटिटी आहे. एकाच्या मनाने भरपूर. दोघांना पण यूज करू शकता, पण मी रिझल्टसाठी कम्प्लिटली पूर्णच यूज करते. मी लावते याला पूर्ण चेहऱ्यावर. फ्रेग्रन्स खूप छान आहे. तर मी जेल लावलेला आहे ना, सेकंड स्टेप. तर याला पण मसाज करायचा आहे. याला पाण्याचा बिलकुल यूज नाही करायचा बिकॉज ऑफ हे ऑलरेडी एक जेल आहे. ओके, आणि याला 10 मिनिटं सोडून द्या. अजिबात वाईप अप करायचं नाही किंवा पाण्याने चेहरा धुवायचा नाही. ते पूर्ण जेल आपल्या चेहऱ्यामध्ये जिरलं पाहिजे आणि त्याला नॉर्मल एकदम स्लोली मसाज करायचा आहे. आपली थर्ड स्टेप आहे सिरम. तुम्ही बघू शकता ही काचेची बॉटल आहे. पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि मसाज वगैरे काहीच करायचं नाही. 3 मिनिटं फक्त ठेवायचं आहे. मी ऑफ कॅमेरा 3 मिनिटं ठेवणार आहे आणि आपल्याला पाण्याने वॉश वगैरे काहीच करायचं नाहीये. ते सिरम आपल्या चेहऱ्याने पूर्ण ऑब्झर्व केलं पाहिजे, म्हणून तसं सोडून द्यायचं. ऑलमोस्ट आपली थर्ड स्टेप झालेली आहे, ही वाली 4th स्टेप.
सो ही क्रीम खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये मसाज पण खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये मसाज पण करायचा आहे. नरिशिंग क्रीममुळे आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो. व्हाईट कलरची आहे, याच्यामध्ये पण काहीच पार्टिकल वगैरे नाहीये. मला दाखवते, थोडासा रेडिश आहे, तुम्ही बघू शकता. पण ह्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे आणि आपण खूप छान मसाज करणार आहे. आधी आपण अप्लाय करून घेऊ पूर्ण चेहऱ्यावरती. आणि प्रत्येक शासटचा ना स्मेल किंवा फ्रेग्रन्स खूप वेगळा आहे. आणि आता आपण मसाजला स्टार्ट केलेलं आहे. आपले आईज खाली पण खूप ब्लॅक वगैरे असतं, ते पण आपण प्रॉपर मसाज करून घेणार आहोत. आपली डिहायड्रेट झालेली असते स्किन, मसाजमुळे ती हायड्रेट होते. बघा मी कसं अपर डायरेक्शनने मसाज करत आहे. जे 40+ एज आहे त्या लेडीजने अपर डायरेक्शनने मसाज करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नेक पण खूप महत्त्वाचा आहे, कारण चेहरा आणि नेक आपला मॅच झाला पाहिजे. जे आहे आपल्या हाताचे बोटं होल्ड करायचे आणि असं करायचं, असा मसाज करायचा. म्हणजे इन अ सिम्पल वे की आपले पूर्ण चेहऱ्याचे जेवढे सगळे पार्ट आहेत ते पूर्ण कव्हर झाले पाहिजे मसाजने, तरच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येईल. आणि जे 40+ एज आहे त्यांनी असा मसाज किंवा असं अपर डायरेक्शनने मसाज जर केला तर आपले जे डार्क सर्कल असतात डोळ्याखालचे किंवा मग जे रिंकल्स असतात ते कमी होतात. दिस अवर 5th स्टेप. याच्यामध्ये फेस पॅक आहे. आपण हा चेहऱ्यावरती पूर्ण लावणार आहे, नेक पण कव्हर करणार आहे. हा 15 मिनिट्स आपण ठेवणार आहे. नंतर आपण स्पंजने क्लीन करून घेणार आहोत. आणि याला मसाज वगैरे करायची काही गरज नाही. आपण जस्ट लावणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत फॉर 15 मिनिट्स. आता अप्लाय करते चेहऱ्यावरती. एक बेसिक गोष्ट सांगायचीच राहिली अशी की फेशियल करायच्या आधी चेहरा पूर्ण थंड पाण्याने धुवून घ्या. कोणत्याही प्रकारचा मेकअप ठेवू नका. हा गाईज, ऑलमोस्ट आता मी जो फेस पॅक आहे तो 15 मिनिट्स ठेवला होता, जो की आपल्या चेहऱ्यामध्ये जिरला पाहिजे किंवा चेहऱ्याने शोषून घेतला पाहिजे, तर त्याचा छान इम्पॅक्ट होतो. मी आता आधी हे क्लीन करून घेते. तर आता माझा चेहरा क्लीन झालेला आहे. हायड्रेटिंग जेल, आपली चेहरा डिहायड्रेट झालेला असतो. चेहरा डोळ्याखाली पूर्ण डिहायड्रेट, पूर्ण चेहऱ्याचे पार्ट डिहायड्रेट झालेले असतात. आपला चेहरा जो डिहायड्रेट असतो तो हायड्रेट होतो. तुम्ही बघू शकता माझी स्किन खूप लुसलुशीत झाली, अशी एकदम मऊ झाली, अशी एकदम स्पंजी झाली. मला एकदम असं सॉफ्ट जाणवते. एकदम क्लीन आणि एकदम ट्रान्सपरंट आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी हातच यूज करते. तुम्ही ब्रशने पण लावू शकता. मला दिसत नसेल व्हिडिओमध्ये की मी लावते म्हणून, कारण तो खूप ट्रान्सपरंट आहे. बघा, तुम्ही बघू शकता. याला पण आपण 5 मिनिटं सोडून देणार आहे. नेक तर मी पूर्ण कव्हर करतेच आहे. ओके, कपाळ वगैरे सगळे ॲब्रोज वगैरे. ऑलमोस्ट मी लावून घेतले. आता मी 5 मिनिटासाठी ऑफ कॅमेरा सोडून देणार आहे. त्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावणार आहे. तर आता माझा चेहरा पूर्णपणे सुकला आहे. लास्ट वन स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. तेच आपण सनस्क्रीन आहे ती लावणार आहोत. पूर्ण व्हाईट आहे सनस्क्रीन, त्या पॅकेटमध्येच आलेली फेशियलच्या, वेगळी लावायची गरज नाही. आपण सनस्क्रीन लावल्यानंतर आपलं फेशियल कम्प्लीट झालं. आता फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आतापर्यंत मी कधी फेशियल नव्हतं केलं घरी, पण मी आता ट्राय केलं. बघा, झालंय ऑलमोस्ट माझं. मला जवळजवळ 1 तास लागलाय, कारण मध्ये आपण 10 मिनिटं किंवा 10 मिनिट्स 15 मिनिट्स वेळ देतो ना आपण. आपली क्रीम असो या जेल असो, नाहीतर मोस्टली 30 मिनिट्समध्ये आपलं फेशियल होऊन जातं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. मला काही चेंज वाटतो का चेहऱ्यामध्ये, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला माझा चेहरा एकदम लुसलुशीत असा मऊ वाटतोय आणि असं रफनेस होता नाकावरती. मी सजेस्ट करेन की जी पहिली स्टेप होती माझी की ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड तुम्ही काढून घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण चेहरा लुसलुशीत होतो. आणि तुम्ही मसाजला पण खूप इम्पॉर्टन्स द्या. एक मसाज, ब्लॅक हेड व्हाईट हेड काढून घेणे, क्लीन करणे चेहरा, दॅट इज सो मच इम्पॉर्टंट. देन मग आपल्या सगळ्या स्टेप.
सो दिस इज द कम्प्लीट प्रोसेस ऑफ द फेशियल ऑफ अरोमा. हे वालं होतं आपलं, दिसतंय तुम्हाला, सॅसेट होते त्याचे, जे की आपण सगळे यूज केले आहेत. आणि मी तर सजेस्ट करेल की तुम्ही सिंगल पर्सन यूज करण्यापेक्षा 2 पर्सनचं पण याच्यामध्ये फेशियल होऊ शकतं, थोडंफार कमी पडू शकतं, पण मी सजेस्ट करेल की 1 पर्सनच्या ऐवजी 2 पर्सनने तुम्ही यूज करा. आणि मला तर खूप छान एक्सपिरियन्स वाटला ह्या फेशियलचा. मला ग्लो पण वाटतोय चेहऱ्यावरती, माहीत नाही तुम्हाला दिसतोय की नाही व्हिडिओमध्ये, पण मला माझ्या नेकचा पण थोडासा वेगळा म्हणजे शेड चेंज झाल्यासारखा वाटतोय. आणि माझा चेहरा पण मला असा लुसलुशीत मऊ आणि एकदम असा ग्लो तर नाही लगेच येत फेशियल केल्यानंतर, पण मला जाणवतोय असा चेहरा थोडासा असा शाईन करायला लागल्यासारखा जाणवतोय. आणि मी सगळ्या प्रोसेस खूप प्रॉपर स्टेप बाय स्टेप फॉलो केलेल्या आहेत. तुम्ही अशाच फॉलो करा आणि नक्की ट्राय करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला खरंच याचा काही इम्पॅक्ट वाटला की नाही, चेहऱ्याला ग्लो आला की नाही, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मोस्टली फेशियल केल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर ग्लो येतो, पण मग मला आत्ताच थोडासा चेहरा शाईन केल्यासारखा वाटतोय. आधी माझा स्किन थोडी डल वाटत होती मला, पण मग जेव्हा हे सगळं केली प्रोसेस, मला थोडासा चेहरा शाईन झाल्यासारखा वाटतोय. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबा.